बदलापुरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये शाळेतील त्या दिवसातलं 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर येते। त्यामुळे या संस्थेचं विश्वस्त मंडळ आता रडारवर आल्याचं मानलं जात आहे। या प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याला कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं। बदलापूरच्या आदर्श शाळेतील 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणानंतर बदलापूरसह राज्यात तीव्र संताप व्यक्त होतोय। या प्रकरणी राज्याचं राजकारण तापलेलं असतानाच दुसरीकडे या घटनेचा तपासही सुरू। या प्रकरणातील नराधम आरोपी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी संपल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं। कोर्टानं आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। तसंच शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आलंय, तर या तिघांना सध्या फरार म्हणून घोषित करण्यात आलंय। या अत्याचार प्रकरणातील पॉक्सो गुन्ह्यातील काही कलमांमध्ये वाढही करण्यात आली आहे, तर असीम सरोदे हे या प्रकरणी पीडित मुलींची बाजू मांडणार आहेत। एनसीआर झालेला आहे आरोपीला आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी त्यांना पाहिजे, मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असलेले आरोपी आहेत। त्यांनी आरोपी बनवले आणि सेक्शन ॲड केलेले कलम 6 आणि 21 नुसार कलम 6 मागच्या पेपरमध्ये लावला नव्हता, तो ॲड ऑन केलेला आहे। आमची पण तीच मागणी होती की सेक्शन 6 हे लावलं नव्हतं, पण ते आता पॉक्सो ॲक्टनुसार ते सेक्शन 6 लावलेलं। तर सेक्शन 6 काय त्याच्यामध्ये पनिशमेंट दिलेली आहे। किती वर्षाची? त्यांनी 20 वर्ष किंवा जास्तीत जास्त लाईफ इम्प्रिझनमेंट। की पोलिसांनी असंवेदनशील पद्धतीने पुरेशा माहितीच्या अभावी त्यांनी जे सेक्शन लावलेले आहे हे त्यांच्या कायदेशीर कमजोरीचं लक्षण आहे। दुसरं की पोलिसांवर दबाव आहे काही राजकीय लोकांचा आणि राजकीय पक्षांचा की मुलीचं स्टेटमेंट हे चाइल्ड सायकोलॉजिस्टनीच घ्यायला पाहिजे होतं, परंतु पोलिसांनी ते घेतलेलं आहे, पोलीस कॉन्स्टेबलनी ते घेतलेलं आहे। हे अत्यंत चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे। दुसरीकडे बदलापूर अत्याचार प्रकरणावरून कारवाईची मागणी ही महाविकास आघाडी नेत्यांकडून होती। विश्वस्तांना पाठीशी का घालण्यात येतंय असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय, तर बदलापुरात झालेल्या आंदोलनाच्या दिवशी महिला पत्रकाराशी असभ्य भाषेत बोलणाऱ्या वामन म्हात्रेंना अटक कधी होणार असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय। जे बदलापूरची घटना होती, वामन म्हात्रे कोण आहेत? त्यांना का अजून पक्षातून काढलं नाहीये? त्यांनी तर एका पत्रकाराला विचारलेलं आहे की तुझ्यावर रेप झाल्यासारखं तू का विचारतोय आम्हाला? आणि आम्ही परत सांगतो, कधी अशा घटना घडल्या की एसपीवर कारवाई होते, आता तिकडचे ठाण्याचे सीपी करतात काय, कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही, काय बोलत नाहीत ते त्याच्यावर। वामन मात्र कारवाई होणार आहे का जे त्यांनी विचारलं, मला वाटतं कुठच्याही पत्रकाराला हे पण विचारणं की तुझ्यावर रेप झालाय का, हा देखील गुन्हा असायलाच पाहिजे। माझी तर मागणी आहे, पहिली ते आपटेला अटक करा। हे सगळं घडवणारा आपटे आहे, मग त्या आपट्याला का बाजूला ठेवलाय? ह्याच्या मागचा करता करविता आपटे आहे, टीचर्स नाही आहेत, प्रिन्सिपल्स नाही आहेत। केस करायची की नाही कोण ठरवतं? ट्रस्टी ना। मग ट्रस्टी कोण होतं? आपटे ना। मग आपटेला का नाही अजूनपर्यंत ढकललं आतमध्ये? कारण का आपटेचे वशिले मोठे आहेत, आपटे एकदम वरच्या स्तरावरचा राजकारण आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून क्राईम ब्रांच आणि फॉरेन्सिक टीमकडून आदर्श शाळेत तपासणी आणि चौकशी करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाण्याच्या निवासस्थानी बैठक बोलावली होती। या बैठकीत महत्त्वाचे अधिकारी आणि मंत्री उपस्थित होते। बदलापूर अत्याचार प्रकरणात आता नव्या काही बाबीही समोर आल्यात। बदलापूरच्या शाळेतील कामचुकार 2 महिला सेविकांवर आणि अटेंडंटवर गृह विभागाची कारवाई, वर्ग शिक्षक आणि मुख्याध्यापिकेवर पॉक्सो अंतर्गत कारवाई, शाळेच्या व्यवस्थापनावरही पॉक्सो 19 आणि 21 लागू, मध्यवर्ती रुग्णालयात वेळेवर कारवाई नाही त्याची चौकशी, शाळेवर प्रशासकाची नेमणूक, व्यवस्थापनाला नोटीस, शाळेतील सीसीटीव्हीचं 15 दिवसांचं रेकॉर्डिंग गायब, शिक्षण विभागाच्या समितीच्या चौकशीत गंभीर बाब समोर। या सगळ्या प्रकरणावर राज्य सरकार काय कारवाई करणार हे येत्या 2 ते 3 दिवसात स्पष्ट होणार आहे। पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेत त्या मुलींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं। सीसीटीव्ही लावणं ज्याप्रमाणे आवश्यक आहे त्याप्रमाणे 15 दिवसाचं त्याचं रेकॉर्डिंग हे गायब आहे आणि त्याच्यामुळे ते रेकॉर्डिंग का गायब झालं याच्याबाबत पोलीस डिपार्टमेंटने आवश्यक ती चौकशी करावी अशी सुद्धा आम्ही शिफारस केलेली आहे। ही घटना जी आहे ही 13 तारीखला घडलेली होती
14 तारीखला मुलीच्या आजी आजोबांना क्लास टीचर दीपाली देशपांडे यांना सांगितलेलं होतं, पण त्यांनी पोलिसला इन्फॉर्म केलेलं नाही. प्रिन्सिपल जे आहेत अर्चना आठवले यांनासुद्धा 14 तारीखला या घटनाची माहिती होती, परंतु त्यांनी पोलिसना इन्फॉर्म केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे पोक्सोच्या सेक्शन 19(2) खाली कारवाई करण्यात आली. प्रशासक शाळेवर नेमलेला आहे आणि शाळा पूर्ववत चालू झालेली आहे, परंतु मॅनेजमेंट कमिटी का बरखास्त करण्यात येऊ नये याची नोटीस ही शाळेला बजावण्यात येईल. आणि त्याच्यामध्ये जर मॅनेजमेंटला माहिती होतं आणि त्यांची जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर ती सुद्धा अतिशय कडक कारवाई असते, तर ती कारवाई करायला सुद्धा सरकार कुठेही मागे राहणार नाही. सोमवारी राज ठाकरे हे बदलापूरला येणार होते, मात्र हा दौरा रद्द करण्यात आलाय. दुसरीकडे महिला पत्रकार प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वामन म्हात्रेंकडून अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आलाय. कल्याण कोर्टात 29 ऑगस्टला या प्रकरणी सुनावणी होणार आहे. तर या प्रकरणात सुरू असलेला तपास आणि गुन्ह्याची वाढती व्याप्ती पाहता बदलापुरातील आणखी काही जणांवर या प्रकरणी गुन्हे दाखल होण्याची आणि काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. स्वप्नील पाटीलसह प्रदीप भणगे, पुढारी न्यूज, बदलापूर.